नमस्कार, मी राजेश मांदाडे, मुक्काम पोस्ट धुमक चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण आलेलो आहोत आटमुड्डी येथे चिडे साहेब यांच्या शेतावर. आणि यांचं जे क्षेत्र आहे हे 4 एकर आहे. आणि 4 एकरामध्ये आहे ना SRTला गेल्या वर्षी सुरुवात केली, म्हणजे आता 5 एकर. आणि या SRTला यांचं ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे. तर यांची गेल्या वर्षी पूर्ण पराठी होती आणि पूर्ण यांनी आता हे मल्चरनं बारीक करून ह्या वर्षी आता इथं दुसरं नवीन पीक लावणार आहे. आणि त्याचबरोबर यांनी एक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय गावरानी कोंबड्याचा अतिशय उत्कृष्टपणे केलेला आहे. 2 वर्षापासून त्यांनी तो कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू आहे. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. तर आता तुम्ही सांगा, तुम्ही जे शेती करत होते पहिले, म्हणजे आपलं उन्हाळभर नांगरण वखरण हे चालू एवढे खर्च, आणि आता तुम्ही यासाठी करताय, तर तुम्हाला आता ह्या वर्षी कसं वाटत आहे? या वर्षी म्हणजे आपले बचत होत आहे, आपलं खर्च बचत होत आहे. खर्च म्हणजे तुमचा समजा आपला उन्हाळवायचा पूर्ण खर्च बचत झाला. आता पण पूर्ण मी पड उपडणं, पंजी मारणं, म्हणजे पहिले जे तुम्ही म्हणजे हा विषय बंद झाला. पहिल्या शेतीमध्ये म्हणजे तुम्हाला समजा होता तेवढा फायदा काही भेटला नाही, पैसे काहीच नाही. आता तुम्हाला असं वाटतं का काही ना काही उरण समाधानी. आणि यासाठी शेतकरी आहे, शेतकरी बंधूंनो, हे खरंच आनंदी असते. 2 ते 3 वर्ष झाले का म्हणजे याच्या माग अजिबात टेन्शनच नाही आहे. नाही ट्रॅक्टर आला माझं टेन्शन आहे. आणि आता मला पाण्याची वाट आहे, आता पाणी मी चालू करीन. हो, म्हणजे तुम्ही पाणी आले पण तुम्हाला त्या वारामध्ये याचं काम नाही. आणि याच्यात टेन्शन नाही आपल्याला, म्हणजे पुरसत समजा सवलत नाही का, सवलत भरपूर आहे याच्यात. मेन म्हणजे याच्यामध्ये सवलत भरपूर आहे या क्षेत्रामध्ये. आणि या कोंबड्याचा व्यवसाय ह्या किती वर्षापासून चालू करतो? दुसरं वर्ष आहे का? म्हणजे पिल्ले आणायचे असं. चांगलं शेड बी जबरदस्त बांधलं. दुसरं वर्ष 2 वर्ष झालं. तरी अंदाजे किती उत्पन्न भेटते वार्षिक? तरी भेटेल 1.5 लाख. 1 लाख म्हणजे ना त्याच्यातून खर्च होता समजा आपला वजन. खर्च काही मर होते, कोंबड्याची मर होते. आणि आपल्याला जो आला चारा पाण्याचा माणसाचा असं धरून त्याला 300,000 रुपये खर्च धरून चालू आपण. तरी शेतकरी बंधूंनो, याचा साईड बिझनेस गावरानी कोंबड्याचा आहे. आणि गावरानी कोंबडी म्हणलं तर आपण आता 600 रुपये किलोनं ते आपल्या जाग्यानुसार विक्री करतात त्या कोंबड्यांची. आणि अतिशय चांगला याचा बिझनेस आहे. या शेतीला एक जोडधंदा म्हणून मला असं वाटतं का कोणी बकऱ्या आणि कोंबड्या हा जोडधंदा शेतीला आवश्यक करणे जरुरी आहे. केला तर आपला त्याच्यामध्ये कसं बाकीचा खर्च ॲडजस्ट होऊ शकतो. तरी नमस्कार, आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओ.